नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2023 साठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपण सर्व सराव प्रश्नसंच म्हणून घेत आहोत, कारण यामध्ये पहा 2019 मध्ये जी तलाठी भरती झालेली आहे त्यामध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। सोबतच याच व्हिडिओमध्ये पहा आपण टीसीएस आणि करंट अफेअर्स 2023 चे प्रश्न देखील ऍड केलेले आहेत। म्हणजे टीसीएस ने जे काही म्हाडा एक्झामला वगैरे घेतलेले आहेत ते देखील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहेत। हा आपला 13वा व्हिडिओ आहे। यापूर्वीचे जे काही टोटल 12 व्हिडिओज आहेत ते देखील आपण पोस्ट केलेले आहेत आणि त्याच्या लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला पीडीएफ जे आहेत ह्या फ्री मध्ये मिळून जातील। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे जे काही प्रीवियस क्वेश्चन्स असणार आहेत ते आपल्याला लवकरात लवकर मिळून जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। या ठिकाणी पहा, अरण्य कसं असतं, घनदाट, तर त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे। जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करून द्यायचं आहे। 3 ते 5 सेकंदाचा आपल्याकडे वेळ देखील असणार आहे। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही टीसीएस घेत आहे या वर्षीची परीक्षा, यामध्ये सर्वात जास्त समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार आणि जे काही कादंबरी लेखक आहेत, पुस्तक लेखक, यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत। तर पहा, घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? पर्याय क्रमांक 2 विरळ हा जो शब्द आहे हा घनदाटचा विरुद्धार्थी शब्द होईल। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल। आणि असेच आपल्याला जर महत्त्वाचे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? तर पहा, या ठिकाणी वाक्प्रचार आपल्याला दिलेला आहे, अंग चोरणे। अंग चोरण्याचा अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कामात कुचराई करणे। लक्षात ठेवा, कामात कुचराई करणे म्हणजेच अंग चोरणे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते केलेले आहे? पहा, या ठिकाणी होणार आहे, पण हा जो प्रश्न आहे हा झालेला आहे म्हणजे केले आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 96 जे भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे। पहा, एकनाथ शिंदे यांनी। अजित पवार हे जे आहेत हे उपमुख्यमंत्री आहेत। उपमुख्यमंत्री अजून एक आहेत पहा, देवेंद्र फडणवीस हे देखील उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे। नरेंद्र मोदी हे जे आहेत पहा हे पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे, आणि द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या राष्ट्रपती आहेत आपल्या देशाच्या। लक्षात ठेवायचे। आणि उद्घाटन कोणी केलं आहे? तर एकनाथ शिंदे यांनी। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्याला काय म्हटले जाते? पहा, भूगोलावरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न पहा आपल्याला म्हाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता, आणि हाच प्रश्न आपल्याला एक वेळा जी पीएसआय एक्झाम झाली त्याच्या प्री मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला हा प्रश्न होता। तर हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेला कमी दाबाचा जो मोठा पट्टा आहे त्या पट्ट्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा असं त्याला म्हटलं जातं। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे। पहा, वाक्प्रचार काय दिलेला आहे? उखळ्या पाखळ्या काढणे याचा अर्थ काय होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि हे जो वाक्प्रचार आहे याचं उत्तर काय होईल? तर एकमेकांचे दोष काढणे, त्यालाच म्हणतो आपण पहा उकळ्या पाकळ्या काढणे। पर्याय 3 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे? पहा, तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशामध्ये राहून तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करणारी व्यक्ती कोण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दलाई लामा। हे जे आहेत पहा हे तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी व्यक्ती आहे। पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल। तर मित्रांनो, टीसीएस फॉर्मॅट लिखित राजेश मेशे सरांचं एक महत्त्वाचं पुस्तक लॉन्च झालेलं आहे। तर यामध्ये पहा आपण मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता
हे जे चारही टॉपिक असणार आहेत हे टोटल आणि टोटल TCS पॅटर्नने असणार आहेत. यामध्ये विशेष म्हणजे पहा DMER जो पेपर झाला आहे 2023 मध्ये याच्याही पूर्ण प्रश्नपत्रिका ऍड केलेल्या आहेत. सोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या पेपर झालेले आहेत TCS पद्धतीचे पेपर होते ते देखील पूर्ण पेपर जे आहेत हे TCS आणि IBPS पॅटर्नद्वारे पूर्ण स्पष्टीकरणासह प्रश्न आपण या पुस्तकामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे तलाठी भरतीसाठीचं आतापर्यंत सर्वात बेस्ट पुस्तक ठरलेलं आहे. जर आपली परीक्षा राहिलेली असतील तर लगेच हे पुस्तक आपण विकत घ्यायचं आहे आणि लगेच आपण रिव्हिजन सुरू करायचं आहे. आणि जे सध्या जी भरती सुरू आहे यातील बहुतांश प्रश्न जे आहेत याच पुस्तकामधील हे प्रश्न आलेले आहेत. TCSचा सर्वात लेटेस्ट जो पॅटर्न म्हणजे पेपर आहेत या पुस्तकामध्ये ऍड केलेले आहेत. पुस्तक घेण्यासाठी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर पहा प्रश्न 7वा आहे, भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाची तत्वे ही कोणत्या संविधानामधून स्वीकारली गेली आहेत? पहा प्रश्न महत्वाचा आहे. जे आपल्या भारताचं संविधान आहे हे फक्त आणि फक्त भारताचं नसून जेवढे काही आपल्या जगामध्ये महत्वाचे देश आहेत तर प्रत्येक देशाकडून थोडी गोष्टी घेतलेल्या आहेत. म्हणजे त्यातीलच पहा स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता किंवा बंधुत्व हे जे 3 तत्व आहेत हे कोणत्या देशाच्या संविधानामधून भारताने स्वीकारलेले आहेत? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जो फ्रेंच देश आहे. पहा फ्रेंच म्हणजे फ्रेंच जो देश आहे या देशाकडून भारताने स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही जी तत्वे आहेत ही घेतलेली आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार कृष्णदेवाचा खेळकरपणा दर्शवतो? पहा हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये जवळपास 3 वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न होता. या ठिकाणी कधी आपल्याला नृत्य प्रकार दिला होता आणि या ठिकाणी कधी आपल्याला कोणाचा आहे तसं विचारलं होतं. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला विचारलं होतं की कला, लक्षात ठेवा पर्याय 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. तर कला हा जो नृत्य प्रकार म्हणजे खेळ प्रकार होता, नृत्याचा खेळकरपणा हा कृष्णदेवाचा होता. या ठिकाणी आपल्याला नृत्य विचारलं होतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे, बाली आदिवासी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पहा बाली हा जो आहे हा एक आदिवासींचा महोत्सव आहे किंवा एक उत्सव आहे. तो कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो पहा बाली आदिवासी महोत्सव. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, मृगराज या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? पहा मृगराज या शब्दाचा समान अर्थाचा शब्द. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर केशरी हे जे आहे पहा हे मृगराज म्हणजेच पहा आता लक्षात ठेवा यावरती आपल्याला 3 प्रश्न लक्षात ठेवा म्हणजे 3 शब्द. पहिला आहे सिंह, दुसरा आहे वनराज, तिसरा आहे मृगराज आणि चौथा आहे पहा केशरी. हे जे आहेत हे सिंहाचे समान अर्थाचे शब्द आहेत. हे चारही शब्द आपल्याला इम्पॉर्टंट म्हणून लक्षात ठेवायचे आहेत. जो मृगराज जो आहे तो केसरी या शब्दाला समान अर्थाचा शब्द आहे म्हणजेच सिंहाला. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 2005 या वर्षी आपल्या भारतामध्ये माहिती अधिकार कायदा जो आहे संमत करण्यात आला आहे. RTI 2005 चा कायदा. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. आणि जो अधिनियम आहे म्हणजे माहितीचा अधिकार जो आहे यावरती आपल्याला जवळपास 2 ते 3 प्रश्न या तलाठी भरतीला हे नेहमी विचारलेले आहेत. त्यानुसार आपण जो काही RTI 2005 असणार आहे त्यावर एक डीप मध्ये व्हिडिओ घेऊन येऊया म्हणजेच आपलं याचं पूर्ण स्पष्टीकरण त्या ठिकाणी देऊन टाकू. प्रश्न क्रमांक 12 आहे, विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी नामाला जी अक्षरे जोडली जातात त्यांना काय म्हटलं जातं? पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे मित्रांनो. मराठी व्याकरणावरती प्रश्न विचारलेला आहे. पण यावरची जी काही तलाठी भरती होत आहे त्यामध्ये अशा प्रकारची जी काही व्याख्या आहे ती आतापर्यंत तरी विचारली नाही. पण आपल्याला ही व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा विभक्तीचं रूप तयार करण्यासाठी जो नाम आहे, नामाला काही अक्षरे जोडली जातात त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना म्हटलं जातं पहा प्रत्यय. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता पहा 2021 ला आणि हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता पहा 2019 ला. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट होता, आपण घेतला होता.
प्रश्न क्रमांक 13 आहे, मूलभूत अधिकारावरील वर्मा समिती कोणत्या वर्षामध्ये नियुक्त करण्यात आली होती? पहा, मूलभूत म्हणजे जो अधिकार आहे त्यावरती एक समिती कार्य करत होती, तिचं नाव होतं वर्मा समिती. तर ती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 1 तर 1999 या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे पहा वर्मा समिती. आणि वर्मा समिती जी आहे ही मूलभूत अधिकारावर काम करणारी एक समिती होती. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल 1999. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय संविधानाचा यांच्याद्वारे स्वीकार केला गेला. पहा, भारतीय संविधानाचा कोणी स्वीकार केला होता? आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 2019च्या तलाठी भरतीमध्ये 3 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर लक्षात ठेवायचंय, भारतीय संविधानाचा स्वीकार जो आहे हा कोणी केलेला आहे? तर संविधान सभेने स्वीकार केला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, पूर्वीचा सालारजंगच्या ख्यातनाम नवाब कुटुंबाच्या नावावरती असलेलं सालारजंग स्मारक हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला प्रश्न असा विचारला होता की सालारजंग स्मारक जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे. पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2019 मध्ये विचारण्यात आला होता पहा तलाठी भरतीला. आणि असाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा पोलीस भरतीला देखील. त्यामध्ये फक्त विचार होतं की सालारजंग स्मारक कोणत्या ठिकाणी आहे. तर लक्षात ठेवायचंय ते आहे पर्याय क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी. आणि हे जे आहे स्मारक सालारजंग स्मारक हे त्याच्या म्हणजे तो नवाब होता पहा सालारजंग नावाचा, तर त्याच्या कुटुंबाच्या नावावरती हे जे स्मारक आहे हे बांधण्यात आलं होतं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. हैदराबाद मध्ये स्थित आहे. राज्य जर विचारलं तर राज्य आहे पहा याचं तेलंगणा. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, पॅराशूटसाठी नायलॉनचा वापर केला जातो त्याचं मुख्य कारण काय आहे? पहा, जे आपलं हवेत उडण्यासाठी वापरण्यात येतं पहा पॅराशूट, तर त्यामध्ये नायलॉन दोरा जो आहे किंवा नायलॉन जो आहे पदार्थ त्याचा वापर जास्त प्रमाणात असतो. त्याचं रिझन काय आहे? तर त्याचं मुख्य कारण आहे काय पहा, तर ते वजनानं हलका असतं आणि ते सर्वात मजबूत देखील असतं. त्यामुळे पॅराशूटमध्ये वापरण्यात येतं पहा नायलॉन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक लोकसंख्या दिन. आणि हा जो प्रश्न आहे हा जागतिक दिनविशेष वरचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे पहा. आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्यावरती आपण जेवढे काही एका वर्षामध्ये जागतिक दिनविशेष आहेत ते पूर्णपणे घेतलेले आहेत. तर लक्षात ठेवायचे मित्रांनो, 11 जुलै हा जो दिवस आहे हा जागतिक लोकसंख्या दिन आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, अलिबाग समुद्र किनारा हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, अलिबाग समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर रायगड जो जिल्हा आहे मित्रांनो पहा रायगड या जिल्ह्यामध्ये येतो पहा अलिबागचा समुद्र किनारा. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, सामाजिक नेतृत्वासाठी अरविंद केजरीवाल यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा कोणत्या वर्षी देण्यात आला होता? पहा मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जो आहे तो अरविंद केजरीवाल यांना देखील मिळालेला आहे. आणि त्यांना जो मिळाला आहे सामाजिक नेतृत्वासाठी त्यांना तो दिलेला आहे. तरी आपल्याला सांगितलं आहे की तो कोणत्या वर्षी त्यांना तो पुरस्कार मिळालेला होता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2006 या वर्षी अरविंद केजरीवाल यांना सामाजिक कार्यासाठी किंवा सामाजिक नेतृत्वासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला होता. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतामध्ये न्यायालयाच्या तरतुदींचा अपमान हे अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयासाठी संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाखाली विहित केले गेले आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे पहा. तर भारतामध्ये जे न्यायालयाच्या तरतुदीचा अपमान जो आहे तो अनुक्रमे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यासाठी संविधानाचे कोणते अनुच्छेद आहेत की त्यामध्ये ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर अनुच्छेद 129 आणि अनुच्छेद 215 मध्ये ते समाविष्ट करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचं क्षेत्र म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे? पहा, प्रश्न हा मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण हाच प्रश्न 2021 ला तलाठी भरती आणि 2019 ला हा
2019 ला तलाठी भरती आणि 2021 ला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता. तर लक्षात ठेवायचे कितवी घटना दुरुस्ती आहे, तर 69वी घटना दुरुस्ती आहे की त्या घटना दुरुस्तीद्वारे जे दिल्ली आहे तर दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 मध्ये किती वर्ष पूर्ण होत आहेत? पहा, प्रश्न महत्वाचा आहे, करंट अफेअर्सवरचा आधारित प्रश्न आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर त्यापूर्वी आपल्याला माहित पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता तो कोणत्या वर्षी झालेला आहे? तर लक्षात ठेवायचे 6 जून 1674 या वर्षी झालेला आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मित्रांनो 1674 आहे. तर यावरती महाराजांवरती आपण 3 प्रश्न पाहूया. तर त्यांचा जो जन्म आहे, जन्म कधी कोणत्या वर्षी झाला? 1630 या वर्षी जन्म, लक्षात ठेवा. 1630 मध्ये जन्म, 1674 त्यांचा राज्याभिषेक आणि 1680 त्यांचा मृत्यू. आणि या ठिकाणी काय विचारले की 2024 मध्ये त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला किती वर्ष पूर्ण होतील? तर लक्षात ठेवायचे मित्रांनो, किती होतील? 26 सध्याचे 24 म्हणजे ते झाले 50 आणि हे 17 आणि 300 म्हणजे जवळपास किती? 350 वर्ष. पहा, 350 वर्ष हे पूर्ण होतील. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला. पण कधी पूर्ण होतील? 2024 मध्ये, 6 जून 2024 ला 350 वर्ष पूर्ण होतील. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, कंबाला ही स्पर्धा कोणत्या राज्यात प्रामुख्याने आयोजित केली जाते? पहा, कंबाला ही जी स्पर्धा आहे ही 2 जनावरं किंवा एक प्रकार त्यांना आपण म्हणू शकतो 2 म्हशी ज्या असतात त्यांना बांधून पळवण्याची एक शर्यत असते आणि ही जी आहे ही सर्वात जास्त म्हणजे प्रामुख्याने आयोजित केली जाते. पहा, ही कर्नाटक या राज्यामध्ये. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आलेल्या अग्नि प्राईम या क्षेपणास्त्राचा जो पल्ला आहे तो किती किलोमीटरचा आहे? म्हणजे ते जे क्षेपणास्त्र आहे अग्नि प्राईम हे किती किलोमीटर पर्यंत रिस्पॉन्स म्हणजे किती किलोमीटर पर्यंत हमला करू शकतं? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर 2000 किलोमीटर. पहा, 2000 किलोमीटरची त्याची रेंज आहे. पहा, अग्नि प्राईमची. अग्नि प्राईम वरती मित्रांनो एक वेळा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा लक्षात ठेवायचे. अग्नि प्राईम जे आहे हे 2000 किलोमीटरचा त्याचा पल्ला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, द रिसर्जंट नॉर्थ ईस्ट नेरेटिव्ह्ज ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, सध्याच्या काळामध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक जे आहेत हे आपल्याला सर्वात जास्त विचारण्यात आलेले आहेत. तर एक पुस्तक दिलेलं आहे आपल्याला, द रिसर्जंट नॉर्थ ईस्ट नॅरेटिव्ह्ज ऑफ चेंज. तर या पुस्तकाचे लेखक आहेत पहा पर्याय क्रमांक 4 आशिष कुंद्रा यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, कावेरी आणि साक्षी हायटेक या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या प्रजाती आहेत? पहा, या ठिकाणी आपल्याला 2 जाती दिलेल्या आहेत, कावेरी आणि साक्षी हायटेक. तर त्या कोणत्या पिकाच्या आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर सूर्यफूल पिकाच्या जाती आहेत. पहा, कावेरी आणि साक्षी हायटेक. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, समुद्रात खडकावरती बांधलेल्या मुरुड जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला आहे की मुरुड जंजिरा हा जो किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा मुरुड जंजिरा. तर मित्रांनो, जेवढे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे फोर्ट्स आहेत म्हणजे जे काही किल्ले आहेत तर त्या किल्ल्यांवरती आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, APJ अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे डॅश रोजी हाती घेतली होती? पहा, या ठिकाणी रोजीच्या ऐवजी कोणत्या वर्षी हाती घेतली होती? म्हणजे प्रश्न असा आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आहेत हे राष्ट्रपती कधी झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर जुलै 2002 मध्ये जे APJ अब्दुल कलाम आहेत ते भारताचे आपले राष्ट्रपती झाले होते. पर्याय 4 आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, 7वी हॉकी पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या शहरात आयोजित केली गेली आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे. 7वी हॉकी पुरुष आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी जी आहे ही कोणत्या शहरात आयोजित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, चेन्नईमध्ये ती आयोजित केली जाणार आहे. आणि सोबतच पहा, जर आपल्याला चेन्नईच्या ऐवजी राज्य विचारलं तर राज्य आहे पहा त्याचं तामिळनाडू.
तर पहा प्रश्न क्रमांक 30 आहे, मॅंगनीज व कच्चे लोखंड यांच्या खाणकामासाठी प्रसिद्ध असलेले रेडी हे जे गाव आहे हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर पहा मित्रांनो, रेडी हे जे गाव आहे हे काही दिवसापूर्वी फेमस झालेलं होतं. तर या गावामध्ये सर्वात जास्त मॅंगनीज व कच्चं लोखंड जे आहे याचे खाणकाम हे जास्त प्रमाणात चालतात. तर ते जे रेडी गाव आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे पहा पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे पहा रेडी हे गाव. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 30 महत्त्वाचे व्हिडिओ. या 30 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर पहा मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम आहे, त्याला देखील जाऊन आपण जॉईन करा. लिंक त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. किंवा टेलिग्रामवरती जाऊन सरळ सरळ मराठी नोकरी सर्च करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लवकरच चॅनल आपलं मिळून जाईल. जे व्हेरीफाईड बॅच असेल ते आपलं चॅनल आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.